स्वाभिमान महाराष्ट्र. बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर विजय योगीराज निकम यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. जिजाऊ हॉस्पिटलच्या माध्यमातून निकम दाम्पत्य उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवत आहेत. अंबेजोगाई शहरातील तथागत चौकापासून जवळच असलेल्या बन्सीलाल नगरमध्ये त्यांचे हे जिजाऊ हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर विजय निकम आणि त्यांच्या डॉक्टर सौभाग्यवती अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत आणि रुग्णांना त्यांचा चांगला गुणही येत आहे. डॉक्टर विजय निकम यांनी शासकीय हॉस्पिटलमध्येही अनेक दिवस सेवा केलेली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव झालेले आहे. म्हणून अशा या नामवंत व यशवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी अशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली त्यांची ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. नमस्कार, मी डॉक्टर विजय योगीराज निकम, संचालक जिजाऊ हॉस्पिटल, पत्ता बन्सीलाल नगर, पोखरी रोड, तथागत चौकाजवळ, अंबाजोगाई. आपल्या इथं योग्य सुसज्जित असे NICU व बाह्य रुग्णालय आहे. आपल्या इथं आपल्या पाल्यासाठी आहार, आरोग्य, लसीकरण आणि आजारावर योग्य तो सल्ला आणि उपचार मिळतील. धन्यवाद. Today is a doctor's day, so that's why I'm going to take here interview of one talented doctor, and he is absolutely in front of me. Thank you. Mr. Dr. विजय योगीराज निकम. मित्रांनो, आज डॉक्टर्स डे आहे. खरं तर देव आहे की नाही खरं तर वादाचा मुद्दा आहे, परंतु ज्या वेळेला आपण आजारी पडतो आणि त्यावेळेला जर आपल्याला पहिल्यांदा कोण आठवत असेल तर ते डॉक्टर. कारण आपल्या जीवाची पर्वा न करता ते पेशंटचा जीव वाचवतात आणि वाचवणारा जो कोणी असतो ना, जो कोणी तारणारा असतो तो देव असतो. कारण असं म्हणतात की गॉड इज गुड आणि गुड इज गॉड. देव चांगला आहे आणि चांगला देव आहे. कारण ज्या व्यक्तीला चांगलं जगायला जमलं ती व्यक्ती देव झाली. देवाची सरळ साधी व्याख्या करतो. आज डॉक्टर डेच्या निमित्ताने डॉक्टर साहेबांचा प्रवास काय नेमका, आम्ही कसे घडलो हे आम्हाला ऐकायचे. खरं तर डॉक्टर साहेब, आज डॉक्टर्स डे आणि या सुंदरच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अनेक पेशंटच्या पण काळजी घेता, त्यांची तुम्हाला दुवा मिळते. करतो नाही का, तुम्ही त्यांना दवा देता पण त्यांच्याकडे तुम्हाला दुवाच मिळते. करतो मी विचारावं असं वाटतं की तुमचं जे बालपण जे आहे नाही का, प्रत्येकाचं बालपण वेगळं असतं नाही का, आणि प्रत्येकाच्या आईवडिलांचे संस्कार सुद्धा वेगळे असतात. जितके चांगले संस्कार तितके मुलं चांगली बनतात, घडतात. मला असं वाटतं की व्हॉट एव्हर यू आर टुडे, क्रेडिट गोज टू युअर पॅरेंट्स. राईट? येस. सर सांगा मग बालपण नेमकं कसं गेलं? माझं बालपण ॲक्च्युली आता माझा जन्म पोखरी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड इथे झाला. तिथं शाळेमध्ये मी 3री पर्यंत होतो गावाकडे, पोखरीलाच. त्यानंतर पुन्हा तिथून 7वी पर्यंत मी संस्कार विद्यालय बीडला होतो. तिथून त्यानंतर पुन्हा मग जो उरलेला उर्वरित प्रवास होता सगळा अंबाजोगाईमध्ये झाला. पुढे जाण्यापेक्षा थोडं मागवूया. आता 3री पर्यंत तो जवळपास बालपण गावाकडेच, पोखरी या गावात तुमच्या. म्हणजे स्टार्टिंगला ॲक्च्युली ज्यावेळेस मे बी मी म्हणजे बालवाडीपर्यंत बीडलाच होतो. त्यानंतर पुन्हा 1ली, 2री, 3री गावाकडे. 3 वर्ष इयत्ता 1ली ते 3री पर्यंत गावाकडे गेले. गावाकडची जिल्हा परिषद शाळा, ते गुरुजी नाही का, आणि तो माहोल कसा होता नेमका? खूप चांगला होता. घरामध्ये ॲक्च्युली वातावरण खूप शैक्षणिक होतं. आई शिकलेली होती, त्याच्यामुळं घरात बऱ्यापैकी चांगला अभ्यास असायचा आणि त्याच्यामुळं शाळेतल्या बाकी उर्वरित विद्यार्थ्यांपेक्षा माझा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळं साहजिकच सगळ्यांचा फेवरेट होतो. तिथे सुद्धा जन्म घेत असताना आपल्या हित हातात नाही की आपले आई वडील कोण असावे, परंतु ती मुलं खूप नशिबवान असतात की ज्यांना चांगले आई वडील मिळतात आणि त्यात तुम्ही आहात साहेब, की तुम्हाला खूप चांगले देवासारखे आई वडील भेटले.
काय सांगाल नेमकं की लहानपणी तुम्ही जे तुमचे बाबा पाहिले नाही का, खरं तर या डॉक्टर्स डे निमित्त आम्ही त्यांना सॅल्यूट करत होतो आज, जे आज नाही आहेत त्या जगामध्ये नाही का, पण त्यांनी तुम्हाला घडवलं, एक स्वप्न पाहिलं होतं. तर तुम्ही तुमच्या नजरेतनं बालपणापासून पाहिले बाबा कसे होते? माझे बाबा एकदम स्ट्रिक्ट होते, स्ट्रिक्ट म्हणायला हरकत नाही, खूप स्ट्रिक्ट होते. त्यांचा आणि आमचा संवाद मोस्टली फक्त परफॉर्मन्स कार्ड ज्यावेळेस घरी यायचं त्यावेळेसच असायचा, ज्यावेळेस पॅरेंट्सची सही पाहिजे बाबा त्याच्यावरती, आणि निकाल लागल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झाम नंतर ज्यावेळेस घरी यायचं त्यावेळेसच पप्पानी मला कधीच सही दिली नाही. त्यांचं एवढंच म्हणायचं असं की तू पहिल्या वर्गातून येतोय मतलब नाहीये, तुला पैकीच्या पैकी मार्क का नाही पडले. आणि आईने मला कधीच सही दिली नाही, तुझं काम पप्पाकडून सही घेणं आहे. ऍट द एंड आईच मला सही पप्पाकडून घेऊन द्यायची, आईने कधी सही केली नाही आणि पप्पाने प्रत्येक वेळेस सही दिलेली आहे. पप्पानी फक्त एवढं सांगितलं बघ कष्टाला पर्याय नाहीये, ते त्याच वेळेस सांगितलं होतं मला की कष्ट करावं लागतं. तुम्ही आता एक उल्लेख केला की तुम्ही प्रत्येक वेळा पहिलेच याचा जोपास नाही का, आणि पण वडिलांची इच्छा होती की आउट ऑफ मार्क घ्यायचं, तुला काही कमी पडत नाहीये तर तू पूर्णच मार्क केला पाहिजे. वडील डॉक्टर साहेब तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारायचे? मला आता आठवत नाही ऍक्च्युली, आठवत नाही, कारण मी जस्ट 13 वर्षाचा होतो आणि मोस्टली आमचं संभाषण फार क्वचित व्हायचं, म्हणजे जसं एक नॉर्मल रेग्युलर घरामध्ये संभाषण असते. ऍक्च्युली आता मी ज्यावेळेस पॅरेंट्स पाहतोय त्यावेळेस मोस्टली मुलं वडिलांच्या अंगावर पाहतोय मी. आधीच्या काळामध्ये कडक सिस्टीममध्ये वाढला, कडक सिस्टीममध्ये वाढला, काळ पुढे निघून जातो, आपणही पुढे जातो खरं तर, परंतु बाप नावाचे जे विश्व असतं, मी पप्पा म्हणायचो एवढं आठवते मला, पण मला पप्पाने कधी विजय नावाने लिटरली आठवत नाही. आज ज्या वेळेला पप्पा आठवतात तर काय भावना असत नाही, कारण तुम्हीच काहीतरी चांगलं मोठं व्हावं ही त्यांची एक इच्छा होती, स्वप्न होतं. मुलामध्ये सही न देण्यामागे सुद्धा एक प्रेम होतं, प्रेम होतं की आपल्या मुलांना अधिक अभ्यास करावा ही भावना होती नाही का. आपण आज ज्या वेळेला मागे वळून बघता नाही का, जगभर आपण फादर्स डे आपण साजरा करतो, वडिलांचा वाढदिवस तुमच्या असेल नाही का, तर मग त्या क्षणाला काय नेमकी भावना असते? ऍक्च्युली अनेक भावना, खूप साऱ्या भावना आहेत आणि सांगणं फारच अवघड आहे नाही का. की सर एक विचार असं वाटतं की म्हणजे काय असतं की एखादी व्यक्ती जाते निघून, पण ती व्यक्ती बरंच काही देऊन पण जाते, खूप साऱ्या देऊन जाते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये वडिलांची काय नेमकी देण आहे की जे तुम्हाला वाटतं की आज त्यामुळे आपण इथं आहोत? त्या माणसाची खूप चांगली लेगसी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या माणसाशी भेटलेला प्रत्येक माणूस ज्यावेळेस मला आज परत बीडला भेटलाय माणसं, ज्यावेळेस आज इथं अंबाजोगाईला भेटतात आणि ज्यावेळेस पप्पांबरोबर बोलतात त्यावेळेस तेच माझ्यापेक्षा जास्त भावनिक असतात, माझ्यापेक्षा जास्त व्यवहार असतात. मुळात डॉक्टर साहेब वडील हे जे असतात ना ते असं नारळासारखे, ते वरून टणक असतात, आतून खूप मऊ असतात. मुळात काय होतं की आतला जो मऊपणा आहे तो समजायला वेळ लागतो, खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ नाही भेटला ऍक्च्युली, नाही भेटला वेळ. अच्छा, हे तर तुमच्या वडिलांचं नाही का. तर आई जे तुमच्या आयुष्यामध्ये खरं तर एक फार मोठा प्रभाव आहे की जिच्यामुळे तुम्ही घडलात, डॉक्टर झालात. तर वडिलांच्या नंतर आईने जे सांभाळ केला, आईने जे माया दिली, संस्कार दिले आणि आपली मुलं घडली पाहिजे हा सतत प्रयत्न ठेवला, तर आईबद्दल काय सांगा तुमच्या? ऍक्च्युली आता ज्यावेळेस पप्पा वारले माझे त्यानंतर आईनी कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही मला. आमची जॉईंट फॅमिली होती त्याच्यामुळं फायनान्शियली असंच कुठं कमी नाही आली की बाबा हे कमी पडतंय मुलांना. आणि घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे आजोबांनी पप्पा एक्सपायर झाल्यानंतर गावाकडे घर न ठेवता अंबाजोगाईला घर ठेवून, अंबाजोगाईला मुलं हुशार आहेत, गावाकडे ठेवल्यानंतर ते मेबीच वाईट वळणाला लागतील, अभ्यास वगैरे होणार नाही त्यांचा, त्या हेतूनच अंबाजोगाईला घर केलं होतं वडील एक्सपायर झाल्यानंतर. आणि त्याच्यामुळं आईचंही त्याला एक होतं की बाबा ठेवलं इथं तर मुलं चांगली घडलीच पाहिजे. मी आणि माझा छोटा भाऊ दोघंच आहेत घरामध्ये, तुम्ही चांगले घडावे यासाठी आईने खूप कष्ट घेतले. आणि वडिलांची जाणीव नाही याची जाणीव नाही होती. असं म्हणतात डॉक्टर साहेब की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स नाही का. तर तुमच्या दृष्टीने आई गुरु पण आहे नाही का, आई पण आहे आणि बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे आणि पप्पा पण आहेत. तर काय म्हणजे तिच्याशिवाय नेमकं आयुष्य काय झालं असतं, म्हणजे त्या होत्या म्हणून डॉक्टर झाला तुम्ही का काय? मेबी मी खरंच डॉक्टर नसतो झालो, कारण मला डॉक्टर बनायचं स्वप्न हे वडिलांनी पाहिलं होतं आणि जिद्द आईचीच होती.
मी कधी विचार नव्हता केला की मला डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं आहे, असं कधी विचार नव्हता केला. पण तिची जिद्द होती की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. पण पप्पाने पहिलं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. अच्छा. असं. म्हणजे एक विद्यार्थी, एक कॉमन स्टुडंट म्हणून आपण एवढं काही मोठं स्वप्न पाहत नाही, आणि तो काळ पण नव्हता असा नाही. की आपण स्वप्न पाहिजे नाही का. जसं आताची मुलं म्हणतात की मला हे व्हायचे ते व्हायचे, त्यावेळेला असं एवढं नव्हतं असं. नाही. तर तुम्ही डॉक्टर व्हावेत ही वडिलांची आईची इच्छा नाही का. ती मला एक विचार असं वाटतं की आईंचा स्वभाव कसा राहिला नेमका, म्हणजे वडिलांसारखाच अगदी कडक होता किंवा अगदी विरोधाभास होता पण? नाही, आई ऍक्च्युअली माझ्या वडिलांपेक्षा जास्त कडक होती. वडील फक्त इज लाईक अ प्रोव्हायडर. त्यांनी फक्त प्रत्येक गोष्टी आणून देणार. बाकी मग प्रत्येक मुलाकडं प्रत्येक गोष्टी अभ्यासापासून त्यांचं वागणं सगळं कसं आहे ते सगळं आईनंच केलेलं आहे. त्याच्यामुळं तिला तेवढं कडक राहणं. डॉक्टर साहेब, लहानपणी कधी असं वाटलं होतं का की आपण एक दिवस चांगले डॉक्टर होऊ? नाही, मी असं कधी विचार पण नव्हता केला की मी डॉक्टर होईल म्हणून. अच्छा. म्हणजे तुम्ही तसं काही स्वप्न पाहिलंच नव्हतं त्यामध्ये की अगदी शाळेत जायचं, शिकायचं, मजा करायची, मार्क चांगले घ्यायचे फक्त? मार्क चांगले घ्यायचे, काय करायचे ह्याचा विचार मी 12वी पर्यंत नाही केला ऍक्च्युअली. प्रत्येक मुलाची स्टोरी वेगळी असते, तशी तुमची स्टोरी वेगळी असेल. म्हणजे तुम्ही कसे होतात, खेळकर होतात, खोडकर होतात का, काय नेमकं होतं? खोडकर होतो असं सगळेजण म्हणतात, म्हणजे आठवत नाही, नीट सांगत नाही. कारण लहानपणी सगळेच लेकर खोडकर असतात. शाळेमधलं आयुष्य कसं होतं, कुठले कुठले विषय आवडायचे, कुठले गुरुजी आवडायचे, त्याचबरोबर इतर कुठल्या गोष्टी आणखी आवडायच्या? वाचन असेल, मॅथ्स आणि हिस्ट्री, जिओग्राफी हे विषय खूप जास्त आवडायचे. आणि माझा कौल तिकडे जास्त होता ऍक्च्युअली, इंजिनिअरिंगकडे मोस्टली म्हणता येईल. अच्छा. शाळेमध्ये असताना जसं की आपण बघतो ना की दोन गोष्टी असतात, एक मैदान असतं आणि एक स्टेज असतं, जिथं आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात नाही का. अगदी मग भाषणं असतील, नाही एखादं नाटक असेल, डान्स असेल. तर तुमचा रोल कुठं होता नेमका, मैदानावर होता का स्टेजवर होता? तसं म्हणलं तर ऍक्च्युली दोन्हीकडे पण नाही, पण त्यात म्हणलं तर थोडं स्टेजवर मला हरकत नाही. स्टेजवर म्हणजे तुम्ही भाषण करायचं? भाषण नाही, पण नाटकामध्ये किंवा डान्समध्ये तुम्हाला अभिनय वगैरे करायला आवडायचं? थोडा बहुत. बरं, याच्या व्यतिरिक्त आयुष्य काय होतं शाळेमध्ये? शाळेमध्ये मित्राबरोबर फ्रेंड सर्कल कसं होतं तुमचं? फ्रेंड सर्कल खूप मोठं ऍक्च्युली. आजही आहे ते? आजही तेवढंच आहे. आजही तेवढेच मित्र कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आजच ऍक्च्युली 20 वर्षानंतर माझ्या शाळेतला बालमित्र भेटून गेला. त्यालाही नव्हतं माहिती की मी डॉक्टर झालोय म्हणून आणि हॉस्पिटल ओपन केलंय. अच्छा. म्हणजे सगळं अगदी हे जे घडलं हे फक्त आईच्या वडिलांच्या उत्तम संस्कारामुळे? आई, वडील, आजोबा. एक विचारायचं वाटतं की तुम्ही 2-3 वेळेस उल्लेख केला जॉईंट फॅमिलीचा, तर तो आनंद वेगळाच असतो नाही का. खूप वेगळा असतो. तिथं सगळं अगदी सगळी माणसं असतात आपल्या आजूबाजूची. तर जॉईंट फॅमिलीमधलं आयुष्य कसं होतं, तुमची किती माणसं होती, काय काय नेमकं चालायचं, तुमचे सण उत्सव सेलिब्रेशन ते सांगा. आमच्या घरामध्ये ऍक्च्युअली आजी, आजोबा, आई, वडील, आम्ही येतात महिन्यामध्ये जवळपास 16-17 जण माणसं आहेत. आणि जवळपास सगळ्यांचं शिक्षण अंबाजोगाईमध्ये आईच्या देखरेखीखाली झालेलं आहे. सगळे चुलता आणि सगळे चुलती गावाकडे असायचे, आजोबा गावाकडे असायचे. गावाकडून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जायच्या, पण आईच्या देखरेखीखालीच मुलं वगैरे. संयुक्त कुटुंब, जॉईंट आम्ही सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा मीच आहे. अच्छा. सगळ्या भावांमध्ये सगळ्यात मोठा मीच. सगळ्यांसाठी तुम्ही आदर्शित करता नाही, कारण तुम्ही डॉक्टर झालात, MBBS झालात नाही का. एक विचार असं वाटतं की जॉईंट फॅमिलीमध्ये एकाचा एक वॉच असतो खास नाही का, त्याच्याकडे ते नियंत्रण असतं. तर आपल्या या कुटुंबात या निकम फॅमिलीमध्ये मुलं शिकली पाहिजे, तर ती कटाक्षाने कोणी पाहिजे? याच्यामध्ये तिघांचे नाव घ्यायला इच्छितो. आजोबा, माझे छोटे काका आणि आई, तिघांनी खूप कटाक्षाने लक्ष दिलं आणि म्हणून ही सगळी मुलं घडली. मग आता एवढी जी मेहनत घेतली या तिघांनी करतात, मग बाकीचे काय करतात तुम्ही? सगळे शेती करणं आणि बाकी सगळं प्रोव्हाइड करणं त्यांचं काय पाहिजे. शेतीमध्ये काम करून मेहनत करून, कारण घरामध्ये जॉब करणारे फक्त माझे वडील होते. वडील गेल्यानंतर सगळं काही जे काय सगळं. तुमची जी भावंड, बाकी तुझं भावंड ओके, काय करतात? माझा जो भाऊ आहे प्रताप, तो असिस्टंट इंजिनियर आहे धाराशिवला सध्या. आणि बाकीचे भावंड आहेत, एक आता लॉ करतोय, एकाचा इंजिनिअरिंग चालू आहे आणि एकाचं ते M.Pharm करतोय. आणि बहिणी ज्या आहेत 3ची लग्न झालेत आणि एक आहे तर नर्सिंग करते. असा तिथे करिता सहाय असं तुका म्हणे अभ्यास. कारण अभ्यास केला की होतच काही ना काही होतं माणूस नाही का. कोणी वकील होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं, फक्त अभ्यास केला पाहिजे. एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला ठरलं की आता आपल्याला जायचं इकडं, आता वैद्यकीय क्षेत्रात आपला प्रवेश करायचा आहे, तेवढा आपलं टॅलेंट पण आहे,
आणि ते दिसते आम्हाला खरं तर. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय मेहनत घेतली? कारण समजतं नाही की मला MBBS व्हायचं म्हणजे झाला म्हणून, नाही का? मी ऍक्च्युली रिपीट केलं होतं अच्छा. त्यावेळेस. आमच्या CT होती त्यावेळेस. 12वीलाच खूप चांगलाही मार्क नव्हतं, डिसअपॉइंट झालो होतो मी स्टेटच्या मार्कावर आणि इवन CETच्या मार्कावर. अच्छा. त्यानंतर मी औरंगाबादला 1 वर्ष जाऊन प्रिपेअर केलं. मी त्यावेळेस ऍक्च्युली माझी जिद्द होती की मला डॉक्टरच व्हायचं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही मोठ्या जिद्दीने दुसऱ्या अटेम्प्टला हो. प्रवेश घेतला, नाही का? Yes. म्हणजे प्रयत्न केले आणि त्यात तुम्हाला यश भेटलं. हो. सर, MBBS झाल्यानंतर या ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली, म्हणजे डायरेक्टली प्रायव्हेटला आलात का मग गव्हर्नमेंटला प्रॅक्टिस केली? ऍक्च्युली मी MBBS झाल्यानंतर जवळपास त्यानंतर PG ऍक्च्युली 2-3 वर्ष प्रिपेअर केलं होतं. त्या पिरियडमध्ये मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून केजला काम केलं होतं आणि ॲज अ हाऊस ऑफिसर म्हणून आपल्या अंबाजोगाईला पण काम केलं होतं. अच्छा. आणि त्यानंतर पुन्हा मग मी ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस भाभा हॉस्पिटल बँड्राला, तिथं मी DCH कम्प्लीट केलं. तिथून पुन्हा मग 2 वर्ष जवळपास भाभा हॉस्पिटलमध्येच काम केलं ॲज अन ASR म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा 7 इयर्सला ड्युरिंग कोविड तिथं जवळपास 1 वर्ष काम केलं सेकंड वेव्हमध्ये. छत्रपती संभाजीनगर इथून खरी सुरुवात झाली. हो. म्हणजे तिथं गेलात, रमलात आणि मोठ्या जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास करून MBBS साठी पात्र झालात, नाही का? हो. पण त्यानंतर सुद्धा MBBS झाल्यानंतर मुंबई या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस केली बराच काळ. कोविडच्या काळात चांगली प्रॅक्टिस केली, नाही का? आणि एक अनुभव आला, कारण असं म्हणतात की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हो. एक अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो. तर एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला अगदी महानगरामध्ये प्रॅक्टिस केली त्यावेळेला काय असतं की मुंबईच बरे, पुणे बरे असं डोक्यात आपलं तिथे असतं, नाही का? तर मग तुम्ही अंबाजोगाई काय निवडलं? काय कारण? अंबाजोगाईशी काय एवढं गावाजवळ आहे म्हणून निवडलं? नाही तसं म्हणता येईल मे बी, पण अंबाजोगाईशी जी नाळ जोडलेली आहे ना ती न तुटणारी आहे आणि ती चला आपल्या माणसाची आपण सेवा करूया ही भावना असते. ती भावना होतीच. आणि आपल्या मातीचे काही ऋण असतात ते आपण फेडलेच पाहिजे. आता इथं येऊन आता साधारण किती वर्ष झाले? हे तुमचं जे जिजाऊ जे आहे हॉस्पिटल याच्या माध्यमातून तुम्ही आता वैद्यकीय सेवेत अगदी सक्रिय आहात 24 तास 24 आवर्स, नाही का? इथं काही 6 आवर्स 10 आवर्स म्हणता येत नाही, पण आपली ही सेवा 24 तास असते. तर येऊन किती वर्ष झाले, नेमकं काय अनुभव ते सांगा? 3-3.5 वर्ष पूर्ण होते यावर्षी. आता मला 4 वर्ष पूर्ण होतील डिसेंबरमध्ये. अच्छा. आणि खूप चांगला अनुभव आला. आणि इथले लोक, आपण ज्या उद्देशाने इकडे यायचा विचार केला आपण ते पूर्ण होत आहे याचा आनंद होत आहे मला. ऍक्च्युली काय असतं की तुमचा अनुभव, तुमचं टॅलेंट, तुमचं काम करण्याची पद्धत, तुमची बोलण्याची पद्धत अगदी लोकांमध्ये हळूहळू घर करते, हो, नाही का? ते काही सहज होत नाही. सहज होत काय अगदी या जिजाऊ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर विजय निकम हे नाव अगदी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचले करते. आणि काय असतं की ज्या वेळेला आपण चांगलं काम करतो त्या चांगल्या कामाची दखल लोक घेतात. म्हणजे आता काळ असा आहे की लोक हुशार झाली. एक काळ असा होता की डॉक्टर म्हणजे लोक अगदी गपचूप जायचे, नाही का? आहे डॉक्टर चला, नाही का? आता विचार करतात, त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात. तर अगदी तुम्ही जी सर्व्हिस देता खूप चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थित पेशंटशी व्यवस्थित बोलणं असेल, ट्रीटमेंट व्यवस्थित देणं असेल, तर एकूण पेशंटचा नेमका काय अनुभव असतो आणि कुठले कुठले पेशंट आपल्याला सध्या असेल? आता माझ्याकडं ॲज अ डॉक्टर म्हणून ॲक्च्युली घराच्या बाहेर एक दुसरं परिवारासारखंच होतं ॲक्च्युली. कारण खूप सारे पेशंट लिटरली डे 3 पासून डे 4 पासून आपण पाहतो ना. आता तेच पेशंट जेव्हा 3.5 वर्षाचे होऊन आपल्याकडं स्टील अटॅच आहेत ना, हीच खूप चांगली भावना असते आपल्यासाठी की स्टील त्यांचा विश्वास आहे आपल्याकडं. काय पेशंट लिटरली मी नसल्यामुळे ज्यावेळेस परत जातात आणि परत ज्यावेळेस विचारून येत असतात तुम्ही आहेत का, त्यावेळेस तो पण अनुभव खूप चांगला वाटतो ॲक्च्युली. आज डॉक्टर्स डे या निमित्ताने अनेकांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या असतील. आणि या शुभेच्छा म्हणजे फक्त शुभेच्छा नसतात, तर एक जबाबदारी पण असते, नाही का? ज्या वेळेला पुढची व्यक्ती आपला हॅपी बर्थडे म्हणते, हॅपी डॉक्टर्स डे म्हणते, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक भावना असते की आणखी आपण चांगलं काम करावं. तर तुम्ही काय नेमका संकल्प केला आहे? म्हणजे काय प्लॅनिंग काय आणखी चांगल्या पद्धतीने जेवढ्या लोकांपर्यंत आणखी जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येईल. आणि माझं जे काय तुम्हाला जी सर्व्हिस द्यायची यानंतर सुद्धा पेशंट लोकांना, तर सगळ्यात चांगली द्यायची, उत्तम द्यायची, त्यांना बेटर फील झालं पाहिजे. आता मुद्दा असा आहे की या पूर्ण प्रवासामध्ये, या यशामध्ये अनेकांचा वाटा असतो.
ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुमचं हे जे यश आहे तुम्ही कुणाला समर्पित करावं? आई आणि आजोबा ॲक्च्युली त्यांनी खूप जास्त कष्ट घेतले. आई आणि आजोबा. दुसरा एक मुद्दा की तुमच्या सौभाग्य होती त्याही डॉक्टर आहेत नाही का? हो. तर त्यांचा रोल काय नेमका ते सांगा. ॲक्च्युली जोपर्यंत माझं लग्न झालं होतं सगळं होऊसपर्यंत 2018 लग्न झालंय आणि त्यानंतर ॲक्च्युली जो ज्यावेळेस हॉस्पिटल टाकल्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली तिचा खूप जास्त रोल म्हणता येईल की एक्झॅक्टली गोष्टी टॅकल कशा करायच्या हे तिच्याकडून पण मला भरपूर गोष्टी शिकायला पाहिजे. मॅनेज करणं वगैरे, हॉस्पिटल मॅनेज करणं आणि पेशंट मॅनेज करणं खूप जास्त फरक राहतो. पेशंट मॅनेज करणं फार इझी राहतं हॉस्पिटल मॅनेज करण्यापेक्षा. आपण लिटरली बारीक सारी गोष्टी नाही बघत, आपण त्या गोष्टी सगळ्या गोष्टी ॲक्च्युली बघायला पाहिजे हॉस्पिटल चालवताना. त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये जर जे हवा असेल तर नाव विजय असून चालत नाही, तर त्यासाठी खूप काम करावं लागतं, मेहनत करावं लागते. आणि त्यामुळे दिसतंय की या अंबानगरीमध्ये काम करत असताना फार अगदी काळजीपूर्वक काम करावं लागतं नाही का? कारण हे हुशार लोकांचं शहर आहे, संस्कृत लोकांचं शहर आहे नाही का? चांगली माणसं तिथली आणि ते अगदी निरखून पारखून घेतात. ते अगदी तुम्हाला जे इथं आता स्थान मिळते या लोकांच्या हृदयामध्ये निश्चितपणे तुमची प्रॅक्टिस आहे. आणि असं म्हणतात की सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड नाही का? या प्रवासामध्ये तसं पाहिलं तर सगळ्यांचंच सहकार्य आहे, आशीर्वाद आहे, दुआ आहे नाही का? आणि मग जसं तुम्ही वडिलांचा उल्लेख केला, तुमच्या आईसाहेबांचा उल्लेख केला, आम्हाला एक जाणून घ्यायचं खरं तर की तुमचे खरं तर जॉईंट फॅमिली, संयुक्त कुटुंब, म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये एक असतं की सगळे एकत्र असतात मनाने सुद्धा नाही का? तर तुमच्या या जडणघडणीमध्ये तुमचे जे काका आहेत नाही का, त्यांची भूमिका आहे, तुमच्या आजोबांची भूमिका आहे, तर आम्हाला ते ऐकायचं खरं. मला आजी आजोबा ॲक्च्युली दोघंही आता नाही आहे त्या जगामध्ये. आजी आजोबा म्हणजे आजोबाला जाऊन बस 2 वर्ष व्हायला लागले, आणि आजीला जाऊन 1 वर्ष व्हायला लागले. आणि आम्ही स्टील आणखी पण जॉईंट फॅमिलीच आहोत. मला 3 चुलते आहेत आणि ह्या सगळ्यांचाच ॲक्च्युली माझ्यावरचा विश्वास आणि माझ्यावर त्यांचे प्रेम दाखवलं आहे, त्याच्यामुळेच मे बी मी एवढा प्रयोग शकतो मला. हल्ली आपण साहेब बघतो की मी, माझी बायको आणि माझी मुलं नाही का, बाकी मला काही घेणं नसतं. परंतु अशा या युगामध्ये, अशा या काळामध्ये संयुक्त कुटुंब, जॉईंट फॅमिली नाही का, हे म्हणजे संकल्पना जरा वेगळी वाटते पण खूप चांगली करते. म्हणजे माणसाला जर अगदी आनंदाने जगायचं असेल, कारण पैसा काही सर्वस्व नसतो, नाही, आनंदाने जगायचं असेल तर निश्चितपणे आपली माणसं आपल्या जवळ पाहिजे. तुम्ही काकांचं अगदी भरभरून कौतुक केलं की ज्यांनी एवढं तुम्हाला अगदी चांगलं सांभाळलं, माया दिली, प्रेम दिलं नाही का, आणि एक चांगला माणूस बनवलं. सर विचार असं वाटतं की जसं आपण पुढं जातो तर काय असतं की प्रत्येक टप्प्याला थोडीशी भूमिका चेंज व्हायला असते. पहिली भूमिका अगदी मुलाची असते, त्यानंतर मग भावाची असते, पुतण्या आहे नाही का, नातू आहे, परंतु एक भूमिका असते म्हणजे नवऱ्याची असते. आणि मग त्या भूमिकेमध्ये जी आपली अर्धांगिनी असते तिची अगदी कणखर साथ पाहिजे खरं तर. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सौभाग्यवती ज्या स्वतः त्या डॉक्टर पण आहेत नाही का, तर त्यांचा रोल, त्यांची भूमिका, त्यांचं सहकार्य याबद्दल काय सांगाल? माझी वाईफ ॲक्च्युली आमचं लग्नाला आता 8 वर्ष पूर्ण होती आणि ड्युरिंग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आमचं लग्न झालं होतं. तर त्या डिफिकल्ट फेजमध्ये मी होतो पोस्ट ग्रॅज्युएशनच्या. त्या फेजमध्ये तिनं भरपूर सहकार्य केलं, मला सांभाळून घेतलं, मला समजावून घेतलं आणि तिच्यामुळं मे बी तो काळ खूप योग्य आणि चांगला गेला, हरकत नाही मला. जिजाऊ हॉस्पिटल जे आहे बाल रुग्णालय करतं, की तुम्ही दोघेही अगदी प्रामाणिकपणे इथं चालवत आहेत, सेवा देत आहेत लोकांना, आणि जे रिझल्ट आहेत ते आम्ही पाहतोय, ऐकतोय खरं तर. कारण काय असतं की हातच्या कामाला आरसा कशाला म्हणतात नाही का, कारण काय असतं की जे आहे ते लोक सांगतात. आज अगदी 3-3.5 वर्षामध्येच तुम्ही दोघंही अगदी जे पती पत्नी डॉक्टर दाखवते एक चांगलं हे उभा केलं खरं तर हे हॉस्पिटल. तर काय वाटतं नेमकं, काय मेहनत आहे नेमकी तुमची? हॉस्पिटल आता मी 2022 चालू केलं आणि 2022 पासून आतापर्यंत जो रिस्पॉन्स आहे लोकांचा तो खूप चांगला आहे. ॲक्च्युली मी पण कधी रिव्ह्यू बाहेरून भावाकडून वगैरे घेत असतो की कोणता पेशंट काही कंप्लेंट करत नाही, तर स्टील माझ्या कानावर तर असं काही आणखी आलं नाही की कंप्लेंट्स आहेत म्हणून, ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी. आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे.
आपल्याकडे एक मन आहे की आपण जर कुठेही गेलो किंवा कुठेही असाल तर एक वाक्य असतं लोकांचं की बरं वाटते का. हां बरोबर. तर ज्या वेळेला पुढच्याचा प्रश्न असतो की बरं वाटतंय का, तो जो मला नाही आता बरं वाटते, तर जिथून जिथून हा रिस्पॉन्स येतो बरं वाटते, तर समजायचं की क्रेडिट गोज डॉक्टर नाही का. आणि लोकांच्या डोक्यात बसतं आहे डॉक्टर चांगले तिथे गेल्यानंतर राहतं नाही का. तर असे काही आम्हाला अनुभव सांगा की ते जे रुग्ण आहे लहान बच्चू तो, की अगदी 2-3 ठिकाणी दाखवलं, आता कुणाचं नाव नाही घ्यायचं, पण 2-3 ठिकाणी दाखवलं आणि परत तुमच्याकडे आल्यानंतर जर राहिलं असं. असे उदाहरण खूप आहेत खरं तर. खूप सारे आहेत अशी उदाहरणं, पण आता यावेळेला काहीच आठवत नाहीत. पण मागे आताच जस्ट 2 दिवसापूर्वी पेशंट येऊन गेला. तो लिटरली 2 वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. तो भरपूर ठिकाणी जाऊन आला होता, जसं पोट दुखतं या कारणामुळं, आणि त्याला भरपूर ठिकाणी भरपूर साऱ्या तपासण्या वगैरे करून झाल्या होत्या. जस्ट माझ्याकडे आला, एक नॉमिनल जस्ट ट्रीटमेंट घेतली आणि तो परत त्याचा काही फॉलोअपसाठी माझ्याकडे परत नाही आला. तर मला नव्हतं माहिती की त्याचं राहिलं की नाही राहिलं. तर 2 वर्षानंतर जेव्हा तो परत आला तर सांगितलं की आम्ही 2 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो होतो आणि त्यावेळेस सगळं राहिलं. त्यानंतर काही आमची मुलगी काही आजारी पडलीच नाही कधी, त्याच्यामुळं विषय नाही आला कधी परत यायचा होता. आणि आज आजारी पडली म्हणून परत इथेच आलो. सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की डॉक्टर म्हटल्यानंतर 24 तास उपलब्ध राहावं लागतं. तर तुमचा हा 24 आवर्सचा अनुभव काय नाही? ॲक्च्युली फार हेक्टिक आहे, पण वाईफ आणि घरचे असल्यामुळं खूप गोष्टी इझी होऊन जातात. तर आता मी पण स्वतः एक वडील आहे, मलाही मुलगा आहे, त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष देणं हे फक्त माझ्या एकट्याच्यानेच किंवा माझ्या वाईफच्याने पण शक्य नाही. त्यासाठी घरचे सगळेच त्याच्याकडे लक्ष देतात, त्याच्यामुळं मला इकडे लक्ष द्यायला तेवढाच वेळ मिळतो आणि सहकार्य पण होतं. नाव होते तर जबाबदारी वाढते. जिजाऊ हॉस्पिटलच्या माध्यमातून हे जे तुम्ही बालरुग्णालय उभा केलं आहे, तर पुढं आणि काय संकल्पना नेमकं? कारण आपण थांबणारे नाहीत नाही का, आपल्याला चालायचं आहे पुढं, काहीतरी नवीन आपल्याला चेंज करायचं असतो. सध्या तरी फक्त बाल रुग्णालयाचं आहे आणि आणखी माझी वाईफ याला अटॅच नाही आहे. तिचं MD एनेस्थेशिया झालेलं आहे. इच्छा आहे की आता मोठ्या रुग्णाला पण तेवढाच, जसं मी लहान मुलांसाठीच काम करतोय, तर तिचं MD एनेस्थेशिया झालं आहे, तर मे बी ती इच्छा आहे तिची की मोठ्या रुग्णांना पण ती सेवा द्यायची आहे. म्हणजे भविष्यामध्ये चांगली भरावी घ्यायची, तसं आताच घेतली समजा, पण सौभाग्यवती यांची जर अगदी चांगली आणखी पुढे साथ लावली तर पुन्हा आणखी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मोठं करायचं आहे. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आम्ही डॉक्टर विजय योगीराज निकम यांच्याशी साधलेला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. अंबाजोगाई नगरीमध्ये आल्यानंतर जे तथागत चौक आहे, त्या चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर जिजाऊ हॉस्पिटल आहे. आणि इथं आल्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे, म्हणजे काय असतं की जवळ गेल्याशिवाय कळत नाही माणसाला. आता आमचा जो व्ह्युअर्स आहे, खरं तर प्रेक्षक मला ऐकतायत की 9,70,00,000च्या आसपास हे प्रेक्षक आहेत, व्ह्युअर्स आहेत. तर निश्चितपणे कधी जर अंबाजोगाईला आलात तर पेशंट असा हा की नसा, पण भेटून जा. माणूस चांगला आहे, हुशार आहेत, चांगलं सांगतात, चांगलं बोलतात, योग्य सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर्स डेच्या अनुषंगाने त्यांची मुलाखत घेणं आम्हाला उचित वाटलं. साहेब, तुम्हाला तुमच्या सौभाग्यवतीला दोघांनाही या डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.